गुड मॉर्निंग. सकाळचे 8 वाजले आणि काल कडक ऊन होतं, पण आज पावसाने सकाळपासूनच बारीक बारीक पडायला सुरुवात केलेली आहे. आणि खूप म्हणजे खूप दिवसांनी मी सकाळी उठून किचनमध्ये आलेली आहे, कारण डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. त्याच्यामुळे किचनमध्ये मी खूप दिवस आलीच नव्हती. पण आज मला असं वाटलं किचनमध्ये सकाळी जावं आणि मी जी पहिला नेहमी अगदी मोठी चपाती करायची आणि ती सकाळी सकाळी कोऱ्या चहाबरोबर खायची, तसं आज मला खावंसं वाटलं. तर मी विनंतीला सांगितलं की आजचा नाश्ता मीच करते. मग गुड्डू सकाळी लवकर जाणार होता म्हणून 4 चपात्या आधी करून घेतल्या आणि त्याच्यासाठी अंड्याची बुर्जी करून गुड्डूचा डबा भरून गुड्डूला पाठवून दिलं. नंतर ही भली मोठी चपाती, अशी तवा भरून चपाती जाड मस्त, खालून वरून तिला भरपूर तेल किंवा तूप लावून छान अशी खरपूस भाजून घ्यायची आणि कोऱ्याच्या बरोबर सकाळी सकाळी तुम्ही खाऊन बघा. अशी चपाती म्हणजे 2-3 वेळा आतून तेल लावून तिच्या घड्या घालून लाटली आणि अशी शेकवली आणि तुम्ही कोऱ्याच्या बरोबर खाल्ली ना, तर तुम्हाला इतकं चांगलं वाटेल ना की तुम्ही दुसरा सकाळचा नाश्ता कधी करणारच ना. तर हा नाश्ता मी बऱ्याच दिवसांनी करायला घेतला आहे. त्याच्यानंतर गुड्डू गेला, माझा नाश्ता झाला, मग नंतर मी घरातल्यांसाठी सगळं करायला घेतलं. तर आज मी शिमला मिरची अशी मस्तपैकी जिरी मोहरीची फोडणी देऊन शेंगदाण्याचा कूट लावून अशी तवा भाजी कशी करतो आपण तशी शिमला मिरची भाजी केली. भाजी झाल्याच्या नंतर मग पुन्हा घरच्यांसाठी चपात्या करायच्या होत्या, मग त्या पण चपात्या करून घेतल्या. म्हणजे खूप दिवसांनी आज असं सकाळचा सगळ्यांसाठी मी नाश्ता बनवला. नंतर भाजी डब्यामध्ये ती वाफेवरची भाजी केली मी. आतमध्ये फक्त भाजी अगदी वाफ येऊन दिली, त्याच्यानंतर वरून शेंगदाण्याचं कूट लावलं. पण अशी भाजी तुम्ही करून बघा, इतकी छान लागते ना नक्कीच, आणि खूप टेस्टी होते. तर भाजी वगैरे झाली, चपात्या झाल्या, नंतर मी विनंतीचा डबा भरून दिला आणि म्हटलं चला दुसरं काय नाही तर आजचा व्हिडिओ करावा. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.